परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलीच्या अभंगाचं चिंतन करत आहोत। चिंतनासाठी आज घेतलेला अभंग आहे, काम जिंकला कवने ऐका त्याची महिमाने, रंभाली शुकापाशी माये म्हणून वंदी त्याशी, काम षण्मुखे ग्राशीला जनक तो विदेही झाला, रंभाली शुकापाशी माय म्हणून वंदी तिशी, काम त्राशीला भीष्माने मन्मथ मने वरदाने, रंभाली शुकापाशी माय म्हणून वंदी तिशी। या अभंगामध्ये मन्मथ माऊलींनी काम या विषयी प्रतिपादन केलेलं आहे। सृष्टीच्या उत्पत्तीसाठी काम हा विकार निसर्गानंच निर्माण केलेला आहे। सृष्टीचं संतुलन संतती उत्पादनासाठी आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे काम आहे। पण या कामाचं नियंत्रण व्हावं याकरिता धर्मशास्त्रानं विवाह संस्था उभी केली। विवाह करावा, पती पत्नीनं एकनिष्ठ राहावं आणि सदाचारानं जीवन जगावं, याच्यामध्येच त्यांचा धर्म आहे। 4 पुरुषार्थामध्ये कामाला जागा दिलेली आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष। सदाचारानं वागणं म्हणजे धर्म, धर्म अर्थ म्हणजे पैसा मिळवणं, जोडुनी धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, कुणालाही न फसविता, कुणालाही न डुबिवता, कुणालाही न टोपी घालता कष्ट करून धन मिळवावं, हा अर्थ पुरुषार्थ आहे। आणि प्रत्येक संसारातलं व्यापार नोकरी धंदा करत असताना भगवंताचं स्मरण ठेवावं, म्हणजे हातानं चुकीचं काम होणार नाही। मन्मथ माऊली म्हणतात, कवडी कवडी द्रव्य जोडा लक्ष शेती, वेळोवेळा गीती गायी नाम। दुसरा पुरुषार्थ अर्थ, तिसरा पुरुषार्थ काम, आपल्या पत्नीनं आपल्या पतीशी एकनिष्ठ राहणं आणि पतीनं आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहून संतती निर्माण करणं, हा काम विकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी धर्मशास्त्रानं सांगितलेला उपाय आहे। आणि या 3 गोष्टी नियमाप्रमाणे चालल्यानंतर जीवन आनंदी होतं, त्याचं नाव मोक्ष आहे। पण या काम विकाराला जीवनात स्थानच न दिलेले काही साधकाचे उदाहरणं प्रस्तुत अभंगात माऊली सांगतात। या कामाला, काम वासना, जे विकार, ज्या पुरुषांनी जन्मताच योगी पुरुष म्हणून जन्मले आणि त्यांनी त्या कामाला आयुष्यामध्ये थारा दिला नाही, त्या काम विकारावर विजय मिळवला, अशा इथं 4 भक्ताचे सांगितलेलं आहे। पहिलं शुक, व्यासाचा पुत्र शुकदेव। दुसरं महादेवाचा पुत्र कार्तिक स्वामी। तिसरे राजा जनक आणि चौथे भीष्म पितामह। या 4 संतांनी भक्तांनी आपल्या जीवनामध्ये काम विकार येऊच दिला नाही। त्याचं महिमान या अभंगातून माऊली सांगतात।
काम जिंकला कौनी, ऐका त्याची महिमानी. रंभा आली शुकापाशी, माये म्हणून वंदे त्याशी. शुकदेव जन्मताच योगी. 12 वर्ष आईच्या गर्भात राहिले. बाहेर संसारात याची त्यांची इच्छाच नव्हती. आमचे राष्ट्रसंत गुरु माऊली आईच्या गर्भामध्ये 3 वर्ष राहिले. गर्भाची वाढ होत नव्हती. माऊलीचे आई वडील सद्गुरूला शरण गेले. त्यावेळेस सद्गुरूंनी सांगितलं, हा पुत्र जर जगाच्या कल्याणासाठी तुम्ही धर्माला देणार असाल, मठाला देणार असाल, तर ह्या बाळाची वाढ होईल. तसं शुकदेवाचीही 12 वर्ष गर्भात होते. ते बाहेर यायच्या इच्छेत नव्हते, कारण ह्या माया जाळात त्यांना अडकायचं नव्हतं. पण भगवंतानं त्यांना आश्वासन दिलं, मायेचा प्रभाव तुझ्यावर चालणार नाही. म्हणल्यानंतर 12 वर्षानंतर गर्भाची वाढ झाली आणि शुकदेवांचा जन्म झाला. असे शुकदेव 12 वर्षाची शुकदेव झाल्यानंतर वडिलाला सांगितले, आता मला इथं संसारात रस नाही, मी वनात चाललो. वनात निघाले. अंगावर वस्त्र नाही, काही नाही. 12 वर्षाचा मुलगा शुकदेव विरक्त, जन्मताच विरक्त. तिथं स्त्री पुरुष भाव त्याच्या मनातच नाही. ते निघाल्यानंतर पळत निघाला. त्याच्या मागे त्याचे वडील निघाले, अरे पळू नको रे, थांब थांब. असे शुकदेव जात असताना त्या गंगेवर काही महिला स्नान करत होत्या. शुकदेव निघून गेले, त्यांना काही वाटलं नाही. पण त्यांचे वडील व्यास जाताना महिला सगळ्या सावरून बाहेर आल्या संकोचानं. त्यावेळेस ते व्यास विचारतात आश्चर्यानं, मी म्हातारा माणूस, माझा तुम्हाला संकोच लज्जा वाटते, पण माझा 12-15 वर्षाचा मुलगा नग्न अवस्थेत गेला, त्याचं तुम्हाला संकोच का वाटला नाही? त्यावेळेस ते महिला सांगतात की त्यांच्या अंतरंगात स्त्री पुरुष भेद नाही, ते जन्मताच विरक्त योगी. अशी शुकदेव ते व्यास मागे लागून थांबवतात आणि त्यांना सांगतात, तुला जरी ज्ञान असलं तरी सद्गुरूशिवाय तुझ्या जीवनाचं कल्याण होणार नाही. सर्वांतर्यामी घटाघटात कणकण में हे भगवान, सर्वांतर्यामी भगवान शिवाचा तुला साक्षात्कार होणार नाही. याकरिता तू सद्गुरूला शरण जा. जनक हे तुझे गुरु आहे, त्या गुरुला शरण जा म्हणून वडिलांनी उपदेश केला. आणि जनकाला शरण जाऊन शुकदेवाने जनकाकडून अमृत उपदेश करून घेतला. आणि विरक्त असताना रंभा एका नदीच्या किनाऱ्यावर आत्मचिंतनात बसलेले असताना शुकदेव, स्वर्गातली अप्सरा रंभा तेथे आली आणि रंभा वर्णन करू लागली स्त्री सौंदर्याचं. हे स्त्रीचं सौंदर्य आहे, तुम्ही डोळे उघडा बघा. स्वर्गातले लोक मला बघण्यासाठी तरसतात. तुमच्या तर पुढे येऊन मी नृत्य करत आहे. माझं पौर्णिमेच्या चंद्रासारखं मुख पहा, त्याच्यावरले पाण्यातल्या माशासारखे 2 डोळे पहा, माझे गाल पहा, माझे ओठ पहा, माझं सौंदर्य पहा. सौंदर्य पाहिल्यानंतर तुम्ही तप योग साधना सगळं विसरून जाचाल, असं ती रंभा अप्सरा त्या शुकदेवाला म्हणू लागली. त्यावेळेस शुकदेव अतिशय नम्रपणे म्हणले, हे रंभा, तुझ्याकडून मला कळालं स्त्री किती सुंदर असते. तुझे धन्यवाद आहेत. पण मला त्या स्त्रीचा आनंद घ्यायचा असेल तर ईश्वराची कृपा झाली माझ्यावर,
तर पुन्हा मी मानवाचा जन्म घेईन आणि आईच्या पोटात 9 महिने राहून त्या स्त्री शरीराचा बालकाच्या रूपानं आनंद घेईन. माते म्हणून तिला नमस्कार केला. सुंदर अप्सरा पुढे आलेल्या असताना विवेक विचारानं हृदयामध्ये तिला शुकदेव म्हणाले, मी परम आनंदाचा रस नित्य चाकतो आहे. ते रस सोडून मला या विषयाचा रस घ्यायची इच्छा नाही. परमानंदाचा, भगवंताच्या नामाचा रस मी अखंड चाकतो आहे. अमृत माझ्या मुखात आहे आणि मी विषयरूपी ताकासाठी त्या परमानंदाला सोडू इच्छित नाही. माते, तू जा, चुकीच्या ठिकाणी आलीस. म्हणून शुकानं रंभेला नमस्कार केला. या ठिकाणी कामावर विजय मिळवणाऱ्या दुसऱ्या भक्ताचं उदाहरण सांगतात. काम षण्मुखे ग्राशीला. कामदेव, कामावर विजय मिळवणारे षण्मुख म्हणजे महादेवाचा मुलगा कार्तिक स्वामी. कार्तिक स्वामी लहान असताना, त्या काळात 10-11 वर्षाचे झाले की लग्न करायचे. कार्तिक स्वामीला, कुमार कार्तिकेयला माता पार्वती म्हणली, बाळ, आता तू मोठा झालास, तुझं लग्न करावं. त्यावेळेस त्यानं विचारलं, बायको कशी असते? ते म्हणजे माझ्यासारखी असते, माझ्यासारखंच रूप, माझ्यासारखंच सर्व. त्यावेळेस कार्तिक म्हणले, सर्व स्त्रिया जर माझ्या आईसारख्या असतील तर मला सर्व स्त्रिया वंदनीय आहेत. मी लग्न करणार नाही. हा विवेक आहे. काम षण्मुखे ग्राशीला. आईनं सांगितलं माझ्यासारखी असते म्हणल्यावर सगळ्या स्त्रिया माझ्या आई. आई, मी लग्न करून घेणार नाही. जगातल्या सगळ्या स्त्रिया, सगळ्या मुली माझ्या आता आईसारख्या आहेत. काम षण्मुखे ग्राशीला. हे 4 उदाहरणं आहेत की जिने आयुष्यामध्ये काम विकाराला येऊच दिलं नाही. पुढं 3रं उदाहरण सांगतात. जनक विदेही तो झाला. जनक राजा होता. त्याच्या अनेक राण्या होत्या, दासी होत्या, धन संपदा सगळी होती. सगळं असूनही जनक राजाचं लक्ष परमात्म्यात असायचं. म्हणून व्यासानं आपल्या मुलाला, जन्मताच वैराग्यवान मुलाला उपदेश घेण्यासाठी, ज्ञान घेण्यासाठी जनकाकडे पाठवलं. असा त्या जनक राजाचा अधिकार होता, जनक गुरु होता. मग एका माणसाला वाटलं, हे जनक कसा गुरु होईल? त्या राज्यातल्या एका तरुणाला वाटलं, हे जनक कसा गुरु होईल? शुकदेवासारखा ऋषी जाऊन त्याच्याकडून ज्ञान घेतो आणि हे तर भोगविलासात रममाण असलेला राजा. त्यावेळेस तो युवक बघण्यासाठी जातो, जनकाच्या दरबारात नीट जातो. द्वारपालानं, कुठं जायचं आहे? मला जनकाला भेटायचं आहे. ताड तसंच केला आणि जनकाच्या शयन कक्षाचं दार उघडलं तर जनक 8-10 राण्यांमध्ये बसून तिथं पलंगावर बसून होता. काही राण्या त्याच्या डोक्यावर हात फिरवत होत्या, काही त्याच्या मांडीवर झोपल्या होत्या आणि तो एवढ्या विलासात असून कसं याचं परमात्म्याकडे लक्ष असेल असं त्या युवकाला वाटलं. आणि युवकानं प्रश्न केला, महाराज, मी तुमच्या राज्यातला युवक आहे आणि मला प्रश्न पडला आहे की शुकासारख्या योगी पुरुषाला तुम्ही आत्मज्ञानाचा उपदेश कसा करू शकता? तुम्ही तर 8-10 राण्याच्या भोगविलासात आहात. सैन्य आहे, धन संपत्ती आहे, डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे, अंगावर 5-10 किलो सोनं आहे, पितांबरी नेसलेली आहे, 8-10 राण्या तुमच्या शयन कक्षात आहेत आणि तुमचं देवाकडं लक्ष कसं असेल? त्यावेळेस जनकानं
सैनिकाला बोलवलं, या युवकाला अटक करा, या युवकाला अटक करा आणि ह्याला उद्या सकाळी 8ला आपल्याला फाशी द्यायचं आहे, मृत्यूदंडाची शिक्षा द्यायचं आहे. त्यावेळेस त्या युवकाने विचारलं, महाराज माझा अपराध काय? आज लोकशाहीमध्ये जमतंय हो माहितीचा अधिकाराचा कागद घेऊन कुठल्याही कार्यालयात किंवा मुख्यमंत्र्याकडे किंवा प्रधानमंत्र्याकडे राजाकडे जाता येतं, पण ते राजेशाहीचा काळ होता. जनक राजा म्हणला, एक तर न विचारता माझ्या शयन कक्षात आलास आणि तू एवढ्या भोगविलासात कसं काय असा तू मला प्रश्न विचारलास, म्हणून राजाचा तू अवमान केलेला आहेस, म्हणून तुला मृत्यूदंडाची शिक्षा आहे. जनकानं सांगितलं, अटक करायला लावली आणि पुन्हा अटक केल्यानंतर आपल्या सैनिकाला सांगितलं, ही कोणत्याही उद्देशानं जरी आला असला तर अतिथी आहे आपला, आपल्यासाठी देव आहे आणि उद्या सकाळी राजधर्माप्रमाणे ह्याला फाशी होणार आहे. ह्याच्यासाठी सगळी तुम्ही व्यवस्था करा, ह्याला जे उत्तम जेवायला द्या, ह्याच्या सेवेसाठी 8-10 सुंदर दासी द्या आणि ह्याला नवीन कपडे द्या, ह्याला राजासारखं एक सिंहासनावर बसवा, ह्याला बॉडीगार्ड द्या, ह्याला सोन्याचा टोप घाला, 5-10 किलो दागिने घाला, याला सगळं जीवनामधलं सगळं सुख याला द्यायचा प्रयत्न करा. मग सैनिकानं राजानं म्हणल्यासारखं राजाला जसं आंघोळ घालतात तसं सगळ्या दाशीला त्याला आंघोळ घालायला लावली. डोक्यावर सोन्याचा टोप घातला, भरजरी कपडे त्याला नेसायला दिले, पंचपक्वानाचं जेवण दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्याला रात्रभर सेवा करायला सुंदर दास्या होत्या. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जनकानं विचारलं, हे युवका, तुला माझा पाहुणचार कसं वाटला? मी जसं सुंदर स्त्रिया माझ्या 8 सेवा करत होत्या तसं तुझ्याही सेवेला रात्री 7-8 सुंदर स्त्रिया होत्या, तुला कसं वाटलं? ते म्हणला, मला त्यांचं सौंदर्य दिसना गेलं, मला माझ्या पुढे माझा मृत्यू दिसत होता. तुम्ही वाढलेलं पंचपक्वानाचं ताटातलं मला त्याचा आस्वाद येत नव्हता. सकाळी 8ला होणारी फाशी मला दिसत होती. मला हे सोन्याचा टोप काट्याचा टोप वाटत होता. हे भरजरी कपडे अंगाला टोचत होते, कारण माझं लक्ष त्या सुखात नव्हतं, माझं लक्ष मृत्यूमध्ये होतं. तसं जनकानं सांगितलं, हे युवका, तुझं लक्ष मृत्यूमध्ये होतं, तसं हे सर्व भोगविलास भोगतानाही माझं लक्ष परमात्म्यात होतं, माझं लक्ष हे देहात नव्हतं. हा शरीर माझं राजवाड्यात आहे, माझं मन सद्गुरूला अर्पण केलेलं आहे. माझ्या शरीराला चालविणारेही सद्गुरूच आहेत आणि माझ्याकडून राज्यकारभार करून घेणारेही सद्गुरूच आहेत. माझं तन मन धन सद्गुरूला अर्पण झालेलं आहे आणि माझं मन त्यांच्या चरणावर विसावलेलं असल्यामुळं मला स्त्री पुरुष हे माझ्यात कुठलाही विकार येत नाही. माझं सदैव मन परमात्म्यात आहे. परमात्म्या माझ्याकडून जे करून घेईल, राजा म्हणून सिंहासनावर बसवील, त्या राणीचा नवरा म्हणून शयन कक्षात घेऊन जाईल, जे करील ते भगवंत करील, असा माझा भगवंतावर लक्ष असल्यामुळं, तुझं जसं मृत्यूवर लक्ष असल्यामुळं तुला पंचपक्वान गोड लागले नाहीत, दासीची सेवा तुला रुचली नाही, रात्रभर तुला या मऊ मखमलीच्या पलंगावर झोप आली नाही, कारण तुझ्या डोळ्यापुढे मृत्यू होता आणि माझ्या डोळ्यापुढे भगवंत असल्यामुळं मला कुठल्याही विकाराची बाधा होत नाही. म्हणून जनकाला विदेही म्हणतात. जनक विदेही तो झाला, काम त्राशीला भीष्माने, मनमत मनी वरदाने. आता शेवटचं उदाहरण सांगतात. ही 4 लोकांनी काम विकाराला आपल्या आयुष्यात येऊ दिलं नाही. पुढं आधुनिक काळामध्ये स्वामी विवेकानंद, त्यानंतर
ज्ञानेश्वर माऊली, मन्मथ माऊली, राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊली या महापुरुषांनी, या संतांनी कामविकारावर विजय मिळवलेला आहे. ते आपण पाहिलं आहे, अनुभव घेतला आहे. इथं 4थं उदाहरण देतात, कामत्राशीला भीष्माने. भीष्म पितामह जे महाभारतात आपण ऐकतो, त्या भीष्मानं कामविकारावर विजय मिळवला. त्याची कथा अशी आहे की महाभीष नावाचा राजा होता. त्या राजाला त्याच्या पुण्यकर्मामुळे स्वर्गाची प्राप्ती झाली आणि ते स्वर्गामध्ये विहार करत असताना गंगेचा पदर पडला. गंगा नावाच्या जनू ऋषीच्या मुलीचा पदर पडला. सगळ्या ऋषींनी खाली माना घातल्या आणि हा महाभीष तिच्याकडे पाहत राहिला. त्यावेळेस त्या ऋषीनं सांगितलं, तुझं इथं पुण्य संपलेलं आहे, तुला पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागेल आणि ह्या गंगेचाही पृथ्वीवर जन्म होईल आणि त्या ठिकाणी तुझ्या कर्माचं फळ या गंगेकडून तुला मिळेल. मग त्यावेळेस प्रतीप नावाच्या राजाचा पृथ्वीवर जन्म झाला आणि प्रतीप नावाचा राजा गंगेवर ध्यानधारणा करत असताना तिथं गंगा नावाची सुंदर युवती आली आणि ती त्या राजाच्या उजव्या मांडीवर बसली. उजव्या मांडीवर बसल्यानंतर त्या राजानं डोळे उघडले प्रतीपनं आणि तुझी काय इच्छा, तू मांडीवर का बसलीस? मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. त्यावेळेस त्या राजानं सांगितलं, धर्म सांगतो की पत्नी डाव्या मांडीवर बसते आणि उजव्या मांडीवर पुत्राची जागा असते, त्याच्यामुळं मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही. पण तुझी इच्छाच असेल तर माझी तुला सून करू शकतो, माझ्या मुलाचा तुझ्यासोबत विवाह करू शकतो. म्हणून प्रतीप राजानं शांतनू नावाचा मुलगा प्रतीप राजाचा मुलगा शांतनू होता आणि त्याने गंगेपुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला. गंगा तिचं सुंदर रूप पाहून माझ्याशी लग्न कर असा प्रस्ताव ठेवला. त्यावेळेस गंगेनं आट टाकली, माझ्या कुठल्याही कार्यात तुम्ही बाधा आणायची नाही, मी जे करेल ते हो म्हणत असलो तर लग्न करते. कुठल्याही गोष्टीत आपण मागे लागलं की पुढल्याचं चालतंय. मग त्या गंगेनं ठीक आहे म्हणून त्यानं विवाह करून घेतला. गंगेला 8 पुत्र झाले शांतनू राजापासून. झालेला पुत्र गंगेत सोडून द्यायची, कारण वचन होतं मी काहीही केलं तर तुम्ही बोलायचं नाही. 7 पुत्राला गंगेत सोडलं पण 8व्या पुत्राला राहुलं नाही. म्हणून ती मी सोडू देणार नाही म्हणल्या तू माझ्या वचनाचा भंग केलास म्हणून गंगा तिथून निघून गेली. आणि ते पुत्र म्हणजे देवव्रत, त्याला भीष्म म्हणतात. मग त्या हस्तिनापूरचा त्या बालकाचं संगोपन केलं शांतनू राजानं आणि हस्तिनापूरचा युवराज म्हणून घोषित केलेला राजा म्हणून. पण ह्या शांतनूचं गंगा गेलेपासून मन लागत नव्हतं आणि त्या शांतनूचं निषाद ऋषीच्या निषादाची एक मुलगी होती, काय तिचं नाव सत्यवती. त्या सत्यवतीच्या हा प्रेमात पडला शांतनू. मुलाला राजाचा युवराज म्हणून घोषित केलं आणि हे 50 वर्षाचा माणूस त्या मुलीच्या प्रेमात पडला. हे युवराज देवव्रताला कळालं की आपले वडील त्या मुलीसाठी परेशान आहेत. मग हा मुलगा त्या मुलीच्या वडिलाकडे गेला देवव्रत आणि त्यानं सांगितलं की माझ्या वडिलाची तुमच्या मुलीसोबत, आता वडील जातात मुलाची सोयरी करायला, पण हा मुलगा वडिलासाठी आईची मागणी घालायला तिथं गेला आणि त्या निषादाला म्हणला, मी जरी युवराज असलो तुम्ही माझ्या वडिलाला तुमची मुलगी द्या आणि तिच्यापासून जे मुलगा होईल त्याला मी हस्तिनापूरचा राजा करतो. याकरिता मी माझं लग्न करणार नाही, मी माझा विवाह करणार नाही. वडिलाच्या सुखासाठी, वडिलाच्या आनंदासाठी त्यानं अजन्म
अविवाहित लग्न न करण्याचा निर्णय घेतला म्हणून त्याच्या प्रतिज्ञेला भीष्म प्रतिज्ञा म्हणतात. आणि सत्यवतीला घेऊन आला आणि वडिलाला आनंद झाला. तुझी पितृभक्ती धन्य आहे. वडिलासाठी तू अविवाहित राहायचा निर्णय घेतलास म्हणून तुला इच्छा मृत्यूचं वरदान लाभेल. अशा या 4 महापुरुषाची ज्यांनी कामविकारावर विजय मिळवला, इथं मन्मथ माऊलीनं उदाहरणं सांगितलेले आहेत. तुम्ही आम्ही संसारातले माणसं, गृहस्थाश्रमातले माणसं, आपल्याला कामविकारावर विजय मिळवण्याचा उपाय आहे. पुरुषानं आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहावं आणि पतीनं आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहावं. काया वाचा मनानं व्याभिचार, मनानं मन कुणात पुरुषाचं पर स्त्रीत जाऊ नये, पर स्त्रीचं पर पुरुषात मन जाऊ नये. हेच आपलं कामविकारावर विजय मिळवणं आहे. ओम शांती शांती शांती.